या मुलीने सुसाइडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं, मला कमाल वाटते। खरं तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही। राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये, तोंडही खराब करावंसं वाटत नाही। पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण, सबलीकरण, सहकार्य, समावेशन, समुपदेशन, सबलीकरण। आयोगाचं काम प्रेस घेणे नाही। काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले। बाजूला पोलीस अधिकारी बसले, पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटापटा राघूसारखा बोलायला लागला। मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही। बरं, आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिनेशन करताय। मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणाच संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे। जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही?